विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर एक अतिशय महत्वाचा निर्णय आपल्याला घ्यावाच लागतो, की आता पुढे काय करायचंय? 10वी पर्यंतचं आयुष्य मस्त मजेत होतं का नाही सांगा बघू. काही विचार करायची गरज नाही. पहिली नंतर दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे, 5वी, 8वी, 9वी आणि 10वी एकदाची झाली आपली, बरोबर? आता मात्र निर्णय घ्यावा लागणार आहे. मी तुम्हाला सांगू का? अरे, पण तुमच्यासाठी मी आहे, YouTube आहे. बरेचसे तुमचे गाईडन्स देणारे शिक्षक आहेत. तुम्ही कौल चाचणी नावाचा प्रकार पण करताय. मी सांगू का, आमच्या वेळेस असलं काही नव्हतं. आमच्या वेळेस काय असायचं माहितीये का? मित्र कुठे चाललाय? मित्र काय करणार आहे याच्यावर आमचे बरेचसे निर्णय ठरलेले असायचे. माझ्या वयाचे आता पालक आहेत मला माहिती आहे. तर माझं वय जवळ-जवळ 48, 47, 48 आहे आणि बरेचसे पालक माझ्याच वयाचे आहेत. त्यांना माहिती आहे. आमच्या वेळेस पालक भाग घेत नव्हते. तुला काय करायचं ते कर. मला काय टेन्शन देऊ नको. बरेचसे पालक असे असायचे. तो निर्णय मुलांनाच घ्यायला लागायचा. बऱ्याच वेळा तो निर्णय बरोबर ठरायचा किंवा चुकायचा. पण बाळांनो तुमच्या बाबतीत तसं ठरवून चालणार नाहीये. मग आता आपल्याकडे ऑप्शन्स कुठले आहेत सांगा? 10वी नंतर आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 मेन ब्रांचेस आहेत. बरोबर आहे? आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? डिप्लोमाला सुद्धा घेऊ शकता. बरोबर आहे? पण मी तुम्हाला एक छोटंसं पण चुकीचं किंवा चुकीचं नाही, मला वाईट म्हणायचंय उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे. ओके. हुशार आहे तो सुद्धा आणि त्यांच्या घरात एकदम फ्री वातावरण आहे. मग त्याची बहीण, बघा मी काय सांगतोय, त्याच्या बहिणीनं काय ठरवलं, ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणूया आपण, 15-20 वर्षापूर्वीची. मग त्याच्या बहिणीनं काय ठरवलं, नाही मला ते 11th-12th वगैरे काय करायचंय. तिला ना मग ती काय केलं माहितीये का, ते टेप रेकॉर्डर दुरुस्ती, हे दुरुस्ती असले कोर्सेस ती करणार म्हटली. मला त्यातच करियर करायचं. ती माझी आवड आहे. मला ते आवडतं वस्तू दुरुस्त करायला आणि त्याच्या घरातही पण नाही अपोज केला. आय-टी-आयला पण नाही घेतलं ॲडमिशन. तिनं कोर्सेस करायचं ठरवलं आणि 1.5-2 वर्ष झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं, की चुकलाय आपला निर्णय. तर पुन्हा परत म्हणतो ना, परत शिक्षण घ्यावं लागलं. कालांतरानं लॉ केला. आता सगळं छान सुरू आहे. पण त्यावेळेस डिसिजन चुकलं होतं. मग आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत का बघायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल. अरे निर्णय घ्यायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे अरे तुमचं काय वय? वय आहे सांगा बघू. 15-16 वर्षाची तुम्ही मुलं आहेत, बरोबर? मग एवढ्या लहान वयाच्या मुलाला काय करिअरबद्दल माहिती आहे सांगा? नाहीच आहे माहिती. नाही, काहीही माहिती नाहीये किंवा तुम्ही कुठलं स्किल डेव्हलप केलंय का? काही नाही. तुम्ही 10वी पर्यंत फक्त अभ्यास केलाय. आता मग मला तुम्हाला सांगायचं आहे, की हे जे डिप्लोमा किंवा 11th-12th करणारी मुलं आहेत ना, यांचं एकच टार्गेट आहे. यांचं एकच टार्गेट आहे इंजिनिअरिंग. बरोबर ना रे बाळांनो? काय सांगा? इंजिनिअरिंग करायचं. मग आता डिप्लोमा करू का 11th-12th? आता डिप्लोमा करायचा का हा प्रश्न कुणाच्या मनात येतोय माहितीये का? सगळ्यांच्या नाही, पण अशा मुलांच्या मनात जास्त येतो, की ज्यांच्या घरात मोठा भाऊ असेल, 11th-12th बघितलं सगळ्यांचं लक्ष असतं बरं का भावानो, सगळ्यांचं लक्ष असतं. म्हणजे लहान भाऊ असू दे छोटा, पण तो बघत असतो दादाचं काय चाललंय आणि दादाची लागलेली वाट 2 वर्षाने बघितली असते, की मोठ्या अकॅडमीत घेतलंय, धड जेईई नाही, धड सीईटी नाही, धड बोर्ड नाही, काहीच नाही. मग तेव्हा लहान मुलगा विचार करतो, त्यापेक्षा आपला डिप्लोमा बरा की. डिप्लोमा बरा. पण बाळांनो, हिथंच फसगत होते. काय फसगत झाली सांगा बघू? माझं वाक्य आता तुम्हाला पटेल न पटेल. माझं म्हणणं आहे काय पण करा. हो, तुम्ही काही पण करा, प्रामाणिकपणे करा. तुम्हाला यश मिळणार आहे. पण फरक काय 2 मिनिटात सांगतो बरं का. ॲक्चुअली मी गेल्या वर्षी पण याच्यावर व्हिडिओ बनवलाय बरं का. पण आता का बनवतोय? कारण दिवसभरात जे कॉल येतायत, जे पालक पण भेटायला येतात. गाईडन्ससाठी पालक येतात माझ्याकडे. त्यांचा पण हाच प्रश्न आहे, की सर डिप्लोमा डायरेक्ट केलं तर चालेल का? तर मी तुम्हाला सांगतो काय आहे रिअॅलिटीमध्ये सांगतो. मी इथं जे लिहिलेलं ते नीट लक्षात द्या. काय लिहितोय मी? लेस दॅन 5% लेस दॅन 5% हा स्टँडर्ड आकडा आहे टॉपर्सचा. कुठलाही वर्ग घ्या, 10वीचा वर्ग घ्या. 100 मुलं असतील तर 5 लोकं ही टॉपर आहेत. ओरिजिनल टॉपर आहेत, की ज्यांनी कुठेही गेलं त्यांना यश मिळणार आहे. आणि बाकीचे आहेत, जे पाठांतर करून संस्कृत, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्लिश यात अभ्यास करून, पाठ करून 10वीत रट्टा मारून मार्क पाडलेत. म्हणजे मी तुम्हाला एक छोटासा फरक सांगतो. एक छोटासा फरक सांगतो बघा, की माझ्याकडे एक स्टुडंट आहे त्याला 10वीला 98 प्लस म्हणजे क्लोज टू 99 होते आणि इकडे दुसरा आहे त्याला 93 होते. बरोबर आहे? पण सी-ई-टीच्या एक्झाममध्ये या स्टुडंटला पडले 99.74 पर्सेंटाइल. ओके, हा माझाच मुलगा आहे लक्षात घ्या. मनीषला आमचे 98, 93 होते 10वीला, पण 12वी त्याला 99.74 सी-ई-टी पर्सेंटाइल मिळाले. पण त्याच बरोबर बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा फिजिक्समध्ये 97, केमिस्ट्रीमध्ये 97, मॅथ्समध्ये पण 97. लक्षात ठेवलं सोपं आहे की नाही? एवढे मार्क्स त्याला पडले होते. पण टॉपरचं काय झालं? मी तुम्हाला सांगतो. टॉपरनं पहिला बघितली आय-आय-टी, जे-ई-साठी साताऱ्यातच अकॅडमी. ओके. तिथं गेल्यावर लक्षात आलं, की होईना झालंय. होईना झालंय ते फिजिकल केमिस्ट्री फार टफ चाललंय. ओके. तिथून मग ते पण अकॅडमी सोडून दुसरी अकॅडमी चेंज केली.
ओके. पुन्हा 12वीत सुद्धा तिसरा क्लास लावला आणखीन म्हणजे 3 क्लासेस झाल्यानंतर जेव्हा सीईटीला 1 महिना उरला होता, तेव्हा तो टॉपर आमच्याकडे आला. आम्ही शॉक झालो होतो. त्याला काही येत नव्हतं. फेल्युर आलं होतं 12th मध्ये पूर्णपणे आणि त्याला सीईटीत पडले 92 पॉइंट समथिंग पर्सेंटाइल. सांगतो, नीट ऐका. साधारण 200 पैकी आता माझ्या मुलाला 200 पैकी 174 मार्क होते. मग साधारण 200 पैकी 80-82 जरी मार्क पडले, तर एवढे पर्सेंटाइल. मग काय चुकलं? हा मुलगा हुशार नाहीये का? आहे. पण त्याचा ट्रॅक चुकला. त्यानं 10वी नंतर अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला नाही. तो बदल करणं अपेक्षित आहे आणि तो अतिशय इम्पोर्टंट बदल आहे. मग हा बदल करण्यासाठी काय करायचं सांगतो. माझं म्हणणं काय बघा, माझा जुना व्हिडिओ अपलोड आहे तो बघा. डिप्लोमा करू का 10वी, 11वी, 12वी तुम्हाला सांगतो त्यात तुम्हाला उत्तर मिळेल. पण मला तो बदल अपेक्षित आहे आणि या बदलासाठी मी तुम्हाला नेणार आहे माझ्या ॲप्लिकेशनवरती. ओके. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली लक्ष द्या, की तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप्लिकेशन जे आपलं आहे ना, तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. लिंक देतोय मी तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक त्याची देतोय. पण मी कशासाठी तुम्हाला सांगतोय? मी हे कशासाठी सांगतोय तुम्हाला? मी याच्यासाठी सांगतोय. ब्रिज कोर्स. ब्रिज कोर्स आणि ह्या ब्रिज कोर्समध्ये की जो कंटेंट आहे ना, सध्या फ्रीच कंटेंट आहे इथं. फ्री कंटेंट आहे लक्षात घ्या. दोन्हीचे दोन्ही व्हिडिओ फ्री आहेत. केमिस्ट्री इन 15 मिनिट्स. मी तुम्हाला सांगतो. हो, या अख्खा केमिस्ट्रीचा पेपर 15 मिनिटात सोडवायचा असतो. हां, 10वी पर्यंत सवय नाहीये. डेकोरेशनची सवय आहे, नोट्स बनवायची सवय आहे. बोर्डाला चालेल ते, पण सीईटीला चालत नाही. आणि हा ग्रुप 1-2 एलिमेंट या 10 मिनिटाच्या व्हिडिओत मी 20च्या आसपास एमसीक्यू घेतलेत. 20 एमसीक्यूला 1 मिनिट पुरेसं आहे लक्षात घ्या. मग बघा ना, तुम्ही 10वीतले स्टुडंट आहात ना, मग ॲप डाउनलोड करून हे 25 मिनिटं द्या ना आणि 25 मिनिटाचे व्हिडिओ बघा आणि मी हा कोर्स का लॉन्च केलाय तुम्हाला सांगतो आणि कशासाठी ते पण सांगतो. मला तुमचं यश बघायचंय. मला फेल्युअर नकोय. मला तुमचं यश बघायचं आहे आणि क्लिअरली 534 एवढी फी ठेवली मी. मी त्या ब्रिज कोर्समध्ये मी क्लिअरली सांगतो या ब्रिज कोर्समध्ये काय वर्षभर शिकवणार नाहीये मी. शिकवायला सुरुवात केली. 2 व्हिडिओ अपलोडेड आहेत. मी अजून व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे लक्षात घ्या. आणि आता समजून घ्या एप्रिल पूर्ण महिना आणि मेचा पहिला आठवडा म्हणजे मी तुम्हाला सांगतो जवळ-जवळ 40च्या आसपास व्हिडिओ तुम्हाला याच्यात मिळणार आहेत. अरे पण त्यात मी फिजिक्समध्ये काय घेणार आहे सांगतो. सगळ्या बेसिक कन्सेप्ट, फॉर्म्युले, युनिट, कन्व्हर्जन घेणार आहे. मी केमिस्ट्रीमध्ये काय घेणार आहे? एटॉमिक स्ट्रक्चर घेणार आहे लक्षात घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण घेणार आहे. मॅथ्समध्ये मी काय घेणार आहे? एक्सपान्शन फॉर्म्युले. म्हणजे हा जो ब्रिज कोर्स तुम्ही जर केला, तर तुम्ही काही पण करा हो. डिप्लोमाला जावा, जेईई, नीट, एमएसटी, सीईटी काहीही करा. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. कोणत्या गोष्टीचा? तर लॉन्च केल्या-केल्या या बॅचमध्ये मुलांचे ॲडमिशन सुद्धा झालेत. आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे जे 10th स्टँडर्ड मधले मुलं आहेत, ती सुद्धा कोर्समध्ये आहेत. कारण त्यांच्या पालकांना पटलंय. काय पटलंय? की ब्रिज कोर्स आत्ता जर केला, तर मुलांना पण कळेल ना. मी तुम्हाला सांगतो या ब्रिज कोर्समध्ये मी काय घेणार आहे माहिती आहे का? 9th स्टँडर्ड घेणार आहे. ओहम्स लॉ, रेझिस्टर इन सीरीज, रेझिस्टर इन पॅरलल लागणार आहे 11th-12th मध्ये. म्हणजे तुमचं मेन टार्गेट काय आहे? अरे तुम्ही काहीही करा, काहीही करा. तुम्ही डिप्लोमाला घ्या किंवा 11th-12th करा. तुम्हाला यश मिळणार. पण त्यासाठी तुमचा बेस पक्का पाहिजे. पटलं का? बेस पक्का पाहिजे. हे जर पटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा. म्हणजे आता बघा काही लोकांना आता वाटेल मी कोर्स प्रमोट करतोय. केलाय मी कोर्स प्रमोट केलाय. पण मी मुलांचं नुकसान करतोय का मी? नाही. अरे त्याची गरज आहे रे. मी माझा त्रास बघितलाय. मी 11th-12th मध्ये किती त्रास होतो मला माहिती आहे. बारीक-सारीक गोष्टी मला येत नव्हत्या आणि या ब्रिज कोर्समध्ये कोर्स संपत असताना मी लॉग कॅल्क्युलेशन सुद्धा शिकवणार आहे. पहिल्यांदा बेसिक 8, 9, 10 जे 11th-12th लागणार आहे ते ब्रिज कोर्समध्ये होणार आहे आणि शेवटी मी लॉग टेबल सुद्धा शिकवणार आहे. विचारा तुमचा दादा जर जेईईच्या कुठल्या अकॅडमीत असेल ना, तर 2 वर्ष त्यांना लॉग टेबल शिकवलंच नाहीये, जे लागतं बोर्डच्या एक्झामला. जर तुमचा दादा कुठल्या अकॅडमीत असेल तर विचारा, की बोर्डच्या एक्झामची तयारीच करून घेत नाहीत. शेवटच्या 2 महिन्यात घेऊ असं म्हणतात, तेही होत नाही आणि खूप फसवणूक आहे या क्षेत्रात. मी तुम्हाला सांगतो प्रशांत किरत किंवा शोभित निर्माण यांचे तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल ना, त्यांचं सारखं म्हणणं असतं कोचिंग माफिया. हा शब्द ते वापरतात लोकं लक्षात घ्या. माफिया शब्द मला नाही वापरायचा. पण या क्षेत्रात बाळांनो वेगळा प्रकार आहे. तुम्ही एक लक्षात घ्या 10वी पर्यंत जसं तुम्हाला बेसिक पासून गाईडन्स मिळत होता, तसं आता मिळणार नाहीये. तुम्ही स्वतःहून स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. तुम्ही टॉपच्या क्लासमध्ये घेतला म्हणून तुमच्याकडे ते किंवा 10वी तुम्हाला चांगले मार्क आहेत म्हणून तुमच्याकडे लक्ष देणार नाहीयेत.
तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागेल हे लक्षात घ्या. मग त्याची तयारीच होते त्या ब्रिज कोर्सपासून. आता सगळ्यात इम्पोर्टंट मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुमचे काहीही प्रश्न असतील, तर तुम्ही 80 87 31 80 या 64 या नंबरवर कॉल करा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. ऑल द बेस्ट.